Hello students. Now today the discuss about the annual result. हे तुम्हाला वार्षिक परीक्षा तुमची किती मार्काची असते हे आज तुम्हाला मी क्लिअर करतो. म्हणजे तुम्हाला किती विषय असतात, आपला किती मार्काची एक्झाम द्यायची आहे आणि वार्षिक परीक्षा किती मार्काची असते, आपला रिझल्ट जो येतो 11वीचा तो कसा असतो त्याची फक्त तुम्हाला मी आयडिया आज देतो. ठीक आहे. मी तुम्हाला लक्षात येईल अभ्यास करताना आपल्याला काय करायचं आहे, नेमकं आपल्याला 11ला विषय कुठले आहेत, कोणते आहेत, किती मार्काचे आहेत, त्याची एक्झाम किती असतात आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपला रिझल्ट कसा तयार होतो याची कल्पना असेल तर आपल्याला अभ्यासाची दिशा मिळते. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करू, तुम्हाला ॲन्युअल रिझल्ट कसा असतो ते सांगतो. सुरुवातीला तुम्हाला विषयाची ओळख, तुमचे विषय कसे असतात सांगतो. तुमचा पहिला विषय जो असतो तो तुमचा इंग्लिश असतो, हा कंपल्सरी असतो. दुसरा असतो तो मराठी, नंतर हिंदी, नंतर आय टी, मराठी हिंदी आय टी, नंतर फिजिक्स असतो, नंतर केमिस्ट्री असतो, पुढं बायो असतो. ठीक आहे. नंतर HM असतो, नंतर मॅथ्स असतो, नंतर AST असतो, नंतर CS असतो आणि नंतर AHDT असतो. आणि हे झाल्यानंतर तुमचे बाकीचे परत EVS आणि फिजिकल एज्युकेशन. ठीक आहे. हे झाले तुमचे, हे सगळे तुमचे 11वीचे विषय झाले. बघा आता याच्यापैकी तुम्हाला फक्त 6 विषय निवडायचे असतात. त्यातला पहिला हा तुमचा कंपल्सरी असतो, हा विषय तुमचा कंपल्सरी असतो. ठीक आहे. नंतर या तिन्हीपैकी एक निवडायचा असतो. नंतर हा कंपल्सरी असतो तुमचा, हा कंपल्सरी असतो. ठीक आहे. नंतर या दोन्हीपैकी एक निवडायचा, या दोन्हीपैकी एक निवडायचा. लक्षात आलं का? बघा विषय तुमचे, हा विषय असतो 100 मार्काचा. किती मार्काचा असतो? 100 मार्काचा. हे सगळे विषय किती असतात? हे 100 मार्काचे विषय असतात. हा पण किती असतो? 100 मार्काचा. हा पण विषय असतो 100 मार्काचा. हे सगळे 100 मार्क्स. नंतर ठीक आहे. नंतर हे सगळे म्हणजे तुमचा मॅथ्स 100 मार्क्स, AST 100 मार्क्स, CS हा असतो 200 मार्काचा, ASDT असतो 200 मार्काचा. आणि ह्याची असते तुम्हाला ग्रेड असते. काय असते? याची ग्रेड असते. ठीक आहे. आता तुम्हाला हा पण विषय 100 मार्काचा, हा विषय 100 मार्काचा आणि हा विषय 100 मार्काचा. आता तुम्हाला समजलं का? बघा तुमचे हे सगळे विषय 11 विषय. आता ह्यातून तुम्ही जे चॉईस केले असतील, जे तुम्ही निवडले असतील, कुठलेही 6 विषय असतील, तुमचे जो फायनल रिझल्ट असतो तो 600 मार्काचा असतो. किती मार्काचा असतो? 600 मार्काचा तुमचा फायनल रिझल्ट असतो. म्हणजे तुमचे किती विषय असले पाहिजे 11वीला? 6 विषय असले पाहिजे. बरोबर आहे. तर 6 विषयामध्ये तुमचे कंपल्सरी कुठला आला? हा इंग्लिश कंपल्सरी आला, फिजिक्स कंपल्सरी आला, केमिस्ट्री कंपल्सरी आला. हे विषय तुमचे फिक्स आहेत. म्हणजे 100 100 100 किती झाले? 300 मार्क्स झाले. आणखी आपले 300 राहिले. ठीक आहे. आता तुम्हाला मराठी, हिंदी किंवा IT, मराठी, हिंदी आणि IT याच्यापैकी एक चॉईस करायचा असतो. त्याच्यापैकी तुमचा एक विषय कुठला तरी असेल. म्हणजे किती विषय झाले मग आपले? इंग्लिश 1 झाला, फिजिक्स 1 झाला, केमिस्ट्री 3 झाले, 3 आणि हा 1 4 झाला. ह्याच्यापैकी एकच आहे म्हणजे तो 4 झाला. ठीक आहे. नंतर बायो किंवा HM, होम मॅनेजमेंट, बायो किंवा HM त्याच्यापैकी एक निवडायचा असतो. बरोबर आहे. नंतर मॅथ्स किंवा AST त्याच्यापैकी एक निवडायचा असतो. झाला. बघा तुमचे इंग्लिश, नंतर फिजिक्स, इंग्लिश किंवा समजा आपण तात्पुरतं मराठी म्हणू, नंतर इथं फिजिक्स आला किंवा इथं कंपल्सरी घेतो फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी झाले. ठीक आहे. हे झाले कंपल्सरी. नंतर फिजिक्स, मराठी, हिंदी, IT पैकी तुमचा समजा फॉर एक्झाम्पल मराठी घेतला, बायो HM म्हणजे समजा बायो घेतला आणि मॅथ्स ASTमध्ये समजा मॅथ्स घेतला. हे समजा असं म्हणलं मी. बरोबर आहे. आता ह्याच्यापैकी तुमचं एक असेल, मॅथ्स किंवा AST पैकी एक असेल, नंतर बायो किंवा HM पैकी एक असेल. ठीक आहे. आणि हे परत मराठी, हिंदी आणि IT पैकी एक असेल. मी असं एक गृहीत धरले. 1 2 3 4 5 6 किती मार्क झाले? 6.
म्हणजे तुमचे 6 विषय झाले 600 मार्काचे. आता ज्यावेळेस तुम्ही हा CS आणि ASDT घेता, आता तुमच्या आपल्या डिव्हिजनला नाहीच आहे CS आणि ASDT, पण समजा ज्यांनी CS आणि ASDT डिव्हिजन असेल त्यांनी हा 200 मार्काचा विषय आहे. ज्यांनी CS आणि ASDT घेतला असेल त्यांना हा लँग्वेज नसतो, हा लँग्वेज त्यांना येत नाही. म्हणजे हा त्यांचा विषय ड्रॉप होतो. त्यामुळे इथले 100 मार्क त्यांची इथं कन्वर्ट होतात. म्हणजे CS 100 + 100 असे 200, म्हणजे हे 100. त्यांना लँग्वेज नसते, ह्या 2 विषयाला लँग्वेज का असते नसते. म्हणजे मराठी हिंदी IT या CS आणि ASDT ज्यांनी घेतलेला आहे त्यांना हे विषय नसतात. त्यामुळं 200 मार्काचा तो विषय आहे. बाकीचे 200 झाले की मग ह्याच्यापैकी तुमचे मग बाकीचे येतात. त्यांना फक्त काय करायचं, 200 मार्क हा विषय झाला की 4 विषय त्यांना जेवढे असतात 4 पैकी 1 2 3 तरी कंपल्सरी झाले. बाकी तुमचं मग कुठला असतो, मग तुमचा मॅथ्स किंवा ST नसतो, त्यांचा बायो किंवा HM असतो, त्यांचा बायो किंवा HM असतो. लक्षात. तुम्हाला या आणि ह्याची ग्रेड हे कंपल्सरी विषय आहेत. EVS आणि फिजिकल एज्युकेशन हे तुमचे ग्रेड असते. म्हणजे पर्यावरण आणि शारीरिक शिक्षण हे तुमचे ग्रेडचे विषय असतात. ह्याचा विषय आपण तात्पुरता आता ग्रेड असते, त्यामुळे हा विषय आपण काय 600 मार्कामध्ये हे धरत नाही, फक्त ग्रेड असते. 6 विषय समजले का तुम्हाला व्यवस्थित. जी हे विषय तुमचे टोटल असतात. म्हणजे आणखी बऱ्याच जणांची जम्बलिंग असते, आपला विषय कुठले आहेत हेच समजत नाही बऱ्याच वेळा. तर त्यामुळे तुम्हाला हे काय केलं, सगळे विषयच तुमच्या समोर मांडलेत. नाही, यातून तुमचे आता 6 विषय कुठले तुम्हाला निवडायचे, त्यापैकी तुम्हाला हे कंपल्सरी विषय दिलेत मी. इंग्लिश, फिजिक्स आणि केमिस्ट्री 3 झाले विषय कंपल्सरी, म्हणजे 300 मार्क झाले. आणि बाकीचे 3 विषय तुमचे कुठले असतील तर जनरली हे असतील. मराठी हिंदी IT पैकी एक असेल, मराठी हिंदी IT पैकी एक असेल. नंतर बायो आणि HM पैकी, असं म्हणतो मराठी हिंदी आणि IT पैकी एक असेल, बायो आणि HM पैकी, आणि मॅथ्स आणि AST याच्यापैकी एक, याच्यापैकी एक आणि याच्यापैकी एक, असे 1 2 3 4 5 6. समजलं का आता विषय तुमचे क्लिअर झाले का. हे विषय तुमचे यावर्षीचे असतील, याच्यापैकी एक असेल, याच्यापैकी एक असेल, याच्यापैकी एक असेल. ओके. आता हे झालं किती मार्काचा विषय, प्रत्येक आपला 100 मार्काचा. किती मार्काचा, 100 मार्काचा विषय झाला. आता ह्या 100 मार्काची विभागणी कशी असते बघा. आता आपण वर्षभरामध्ये आपल्या परीक्षा असतात, आपला ह्याचं 100 मार्काचा एक विषय. आता 100 मार्काची गुणविभागणी, 100 मार्काची गुणविभागणी कशी असते ते आपलं बघायचं आहे. ठीक आहे. आता पहिलं काय, युनिट टेस्ट. युनिट टेस्ट नंबर 1 25 मार्क्स. ठीक आहे. नंतर युनिट टेस्ट सेकंड 25 मार्क्स. बघा, पहिली घटक चाचणी युनिट टेस्ट फर्स्ट 25 मार्क्स, युनिट टेस्ट नंबर सेकंड 25 मार्क्स. नंतर मी आता दोन्हीची मिळून किती झाले आपले हे. नंतर टर्म एंड एक्झाम असते 50 मार्क्स 50 मार्क्स, प्रथम सत्र परीक्षा. नंतर ॲन्युअल एक्झाम असते 100 मार्क्स. किती असते, 100 मार्क्स. आता ह्या 100ची फोड कशी असते तुम्हाला सांगितलं काल. समजा 80 + 20 किंवा 70 + 30. कारण काय विषय, फिजिक्स केमिस्ट्री विषय किती मार्काचा, 70 मार्काचं थेरी असते, 20-30 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. इथं मी काय करतो, फक्त तुम्हाला थेरी प्लस प्रॅक्टिकल असं म्हणतो. हा विषय कसा असतो, थेरी प्लस प्रॅक्टिकल. ज्या विषयाची थेरी जेवढ्या मार्काची असेल, समजा लँग्वेजला तुमचं थेरी असते 80 मार्काची, आणि प्रॅक्टिकलच्या तिथे काय असतं, ओरल असते. तिथे काय असते, ओरल असते 20 मार्काची. जी थेरी प्लस ओरल ह्या लँग्वेजची, ह्याला इंग्लिश मराठी हिंदी ह्याला काय असतं, थेरी प्लस प्रॅक्टिकलच्या ऐवजी काय असते, ओरल असते. ठीक आहे. असे बाकी तुम्हाला त्या विषयी संबंधित शिक्षक सांगतील किती मार्काचं. फिजिक्स केमिस्ट्री बायो हे विषय किती असतात, थेरीला 70 मार्काची थेरी असते, 30 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. आपलं मॅथ्स कितीला असतं, 80 मार्काची थेरी असते, 20 मार्काचं प्रॅक्टिकल असतं. असे हे 100 मार्काची फोड असते. लक्षात आलं. ॲक्च्युली पेपर आपला कितीचा असतो, ॲन्युअलचा 80 मार्काचा असतो, मॅथ्सचा 80 मार्काचा असतो, आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल. असं एकूण हे 100 मार्काचं तुमचं टोटल असते. फिजिक्स केमिस्ट्री बायोला कसं असतं, 100 मार्काचं, पण त्याची थेरी किती मार्काची, 70 मार्काची, प्रॅक्टिकल किती मार्काचं, 30 मार्काचं. येतं लक्षात. म्हणजे तुमचं हे झाले एक्झाम. काय झाले, तुमच्या 100 मार्काचे जे आपण फोड करतो त्याचे हे थोडक्यात काय, तुमचे हे एक्झाम किती असतात, तुमच्या एक्झाम किती असतात, 4 असतात. UT1 फर्स्ट असते, युनिट टेस्ट फर्स्ट 25 मार्क्स,
युनिट टेस्ट सेकंड 25 मार्क्स, टर्म एंड 50 मार्क्स, ॲन्युअल एक्झाम 100 मार्क्स. टोटल किती झाले? हे 25 25 50 50 50 100 आणि हे 200 मार्क्स झाले. किती झाले? 200 मार्क्स. आता ह्या 200 पैकीचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं? 100 पैकी. किती आहे लक्षात आलं का? हे 200 पैकीचे काय करायचं? 100 पैकी काढायचे. 200 पैकी समजा तुम्हाला 180 मिळाले तर 100 पैकी किती असं काढायचं कलेक्शन. ठीक आहे. हे 100 पैकी झाले. म्हणजे तुमचा एक विषय किती मार्काचा आहे? 100 मार्काचा जो विषय आहे तुमचा कुठलाही घ्या, ह्यातला एक विषय कुठलाही 100 मार्काचा घ्यायचा. तर 100 मार्काची त्याची फोड कशी असते, गुणविभागणी कशी असते, अशी असते या मेथडनं. 100 मार्क तुमचे अशी होतात, एवढ्या परीक्षा होतात, त्याचे 200 मार्क होतात. 200 पैकीचे आपण 100 पैकी कन्वर्ट करतो. म्हणजे तुमचा हा किती विषय झाला? एक विषयाचं झालं. बरोबर आहे का? एका विषयाचं सगळं तुमचं हे मूल्यमापन झालं. इव्हॅल्युएशन काय झालं? एका 100 मार्काच्या विषयाचं, समजा इंग्लिश घेतलं तर इंग्लिशचं हे तुमचं इव्हॅल्युएशन झालं. समजा मराठी घेतलं तर मराठीचं हे 100 मार्काचं झालं. मॅथ्स घेतलं तर मॅथ्सचं हे 100 मार्काचं असं झालं. म्हणजे प्रत्येक विषयाचं असे किती विषयाचं आपले? 6 विषयाचे. हा एक विषय झाला 100 मार्काचा. 100 मार्काचा असे किती विषय आपले? 6. किती झाले मग? 600 पैकी झाले का? एक विषय 100 मार्काचा असा झाला. 100 मार्क कसे काढले असता आलं? या मेथडनं 100 मार्क आपण काढले. असे किती विषय आहेत आपले? टोटल 6 विषय आहेत. 100 गुणले 6 किती झाले? 600 मार्क्स झाले. किती झाले? 600 मार्काचं तुमचं टोटल झाले. झालं. ह्याच्यावरून तुमचा 11वीचा रिझल्ट असतो फायनलचा. तुम्हाला आता लक्षात आलं का? तुमचे विषय असतात एवढे 11वीचे टोटल, पण त्याच्यापैकी आपल्याला फक्त 6च विषय घ्यायचे असतात. त्याच्यामध्ये इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी असतात. ठीक आहे. इंग्लिश, फिजिक्स आणि केमिस्ट्री कंपल्सरी म्हणजे 3 विषय झाले. आणि 4था विषय कुठला असतो? मराठी, हिंदी, IT पैकी 1. हा झाला 4 नंबरचा विषय. नंतर 5वा कुठला असतो? बायो किंवा HM पैकी 1. हा झाला 5वा. आणि 6वा कुठला असतो? मॅथ्स किंवा AST पैकी 1. असे 6 विषय तुमचे आता असले पाहिजेत. ठीक आहे. कारण असं कधी नसतं माझा मॅथ्स पण आहे आणि AST पण आहे, बायो पण आहे आणि HM पण आहे, असा विषय नसतो. लक्षात ठेवायचं. त्यामुळं विषय व्यवस्थित समजून घ्या. हे का सांगतो की 11वीला आपला नवीन आपला असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजत नाहीत, कन्सेप्ट लवकर लक्षात येत नाहीत. त्यामुळे हे तुम्हाला सुरुवातीला मी काय केलं, त्याचा आराखडा मांडलेला तुमच्यासमोर. म्हणजे तुम्हाला 11वीत नेमकं किती मार्काचे असते, परीक्षा किती असतात, विषय किती असतात, ह्या सगळ्या गोष्टी अगोदरच आपल्याला माहीत असाव्यात. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आपण पाठवतो आहे. ठीक आहे. बरोबर आहे का? हां. आता विषय तुमचे समजले का तुम्हाला? 6 विषय कसे असतात ते. आणि ज्यांचा CS आणि HDT आता आपल्या डिव्हिजनला नाहीच आहे तो, तरी पण सांगतो, CS आणि HDT ज्यांचा असेल तो 200 मार्काचा विषय असतो. त्यामुळं या 2 विषयासाठी त्यांना लँग्वेज नसते, त्यांना हा विषय ड्रॉप असतो. बाकी सगळे विषय मग त्यांना टोटल 6 त्यांचे 600 पैकी टोटल झाले पाहिजे. त्यांची टोटल किती झाले पाहिजे? 600 पैकी टोटल झाले पाहिजे. असे विषय असतात. पण त्यांची लँग्वेज कट होते. त्यामुळे हा 100 झाला की हा 100चं कट होतो. इथं 200 मार्काचं झालं. आणि हे खालचे EVS आणि फिजिकल विषय हे ग्रेड असते. या विषयाला काय असते? ग्रेड असते. त्यामुळे हे आपण विचारात घेतलेले नाहीत. त्यामुळे आपले विषय फक्त एवढेच असतील. आपल्या डिव्हिजनचे विषय याच्यापैकीच असतील. इंग्लिश कंपल्सरी, मराठी, हिंदी, IT पैकी 1, फिजिक्स, केमिस्ट्री कंपल्सरी, बायो HM पैकी 1 आणि मॅथ्स आणि AST पैकी 1. असे टोटल तुमचे 6 विषय झाले. म्हणजे आपलं वर्षभराचं इव्हॅल्युएशन मूल्यमापन कसं केलं जातं ते तुम्हाला सांगितलं. आपला रिझल्ट फायनल कसा येतो? 11वीचा रिझल्ट तुमचा रिझल्ट शीटवरती रिझल्ट येतो, तो या मेथडने येतो. तर प्रत्येक विषय शिक्षक काय करतो? 100 मार्काचे आपले टोटल करून देतो. 100 मार्काचे विषय टोटल प्रत्येक विषय शिक्षक हा करून देतो. नंतर मग सगळं कलेक्शन काय करतो? क्लास टीचर ते करत असतात. 600 पैकीचं कन्व्हर्शन ते करतात परत टोटल सगळ्यांची. प्रत्येकाची 100 घ्यायची. असे 6 विषय झाले की 600 पैकी तुमची जे काय येईल टोटल तो तुमचा रिझल्ट असतो फायनलचा 11वीचा. ओके. आता लक्षात का किती एक्झाम असतं आपल्या? हे प्रत्येक विषय 100 मार्काचा, एक विषय 100. मग 100 मार्काची फोड आपण कशी करायची ते तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. प्रत्येक विषय 100 मार्काचा, त्याची फोड कशी करायची ते तुम्हाला सांगितलेलं आहे. या मेथडनं ते फोड करायची. हे 200 मार्काची टोटल होती तुमची एक्झाम. 200 पैकीचं कन्व्हर्शन कशामध्ये करायचं? 100 पैकी. आणि 100 पैकी हा झाला एक विषय. एका विषयाचं झालं इव्हॅल्युएशन, असं मूल्यमापन झालं. असे आपले किती विषय आहेत? 6 विषय. 100 गुणले 6 मी झाले 600 मार्क्स. समजलं का?
कुणाची काही शंका आहे का? आता शंका आहे का? नाही, बरोबर आहे. तर आता आपल्याला तुम्हाला 11वीला नेमकं किती विषय असतात हे क्लिअर झालं. 11वीला आपला परीक्षा किती असतात हे क्लिअर झालं. आणि आपला ॲन्युअलचा रिझल्ट आपल्याला कसा येतो 11वीचा ते पण तुम्हाला क्लिअर सांगितलं. याच्यानुसार तुमचा हा रिझल्ट असतो. 100पैकीचा रिझल्ट तुमचा काढला जातो प्रत्येक विषयाचा असा. आणि ते परत 6 विषय मिळाल्यानंतर तुमचे 600पैकी रिझल्ट तुमचा फायनल असतो. आणि ह्या 2 विषयाची तुम्हाला ग्रेड असते. ओके.